रणांगणात की आणखी कुठे? अहो कुठेही यावं, तयार आहे. पाटलाचं पोर आहे, नांदेडचं पाणी आहे, ये म्हणावं. कुठे यायचं? त्यांनी माझा थर काढण्यापेक्षा मी समस्त हिंदू लोकांना, त्याचबरोबर आपल्या समाजात वावरणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्रीयन लोकांना माझा सवाल आहे, ही बाई माझ्या बापाला मला जोडे मारायला लावती, वैचारिक विरोध राहिला कुठे? ही माझ्या जिवंत बापाचं पिंडदान घालायला लावते, वैचारिक विरोध राहिला कुठे? भावनांचा विषय आहे. आणि असल्या नास्तिक, मी तर म्हणतो मग या बाईंनी सुद्धा हिंदू धर्माप्रमाणे वागलंच नाही पाहिजे ना. आपणही टिकली लावू नका, मंगळसूत्र घालू नका. आ मी तर विनंती करणार आहे, मग आपण जेव्हा हिंदू धर्माला मानतच नाही, जिवंत बाप्पाचं मला पिंडदान करायला लावताय, मी काही संन्यास घेतलाय का? आणि आज मला कुठंतरी माझ्या वडिलांचे बोलणे पटायला लागलेत. ही क्वालिटीचीच नाही आहे त्या राजकारण करायच्या. आणि हिच्यामुळे ना मला तरी कुठंतरी वाटतं का सुषमाताईंनी बोलून ना त्यांची सत्सद विवेक बुद्धी कुठेतरी गहाण ठेवली आहे बहुतेक. कारण त्यांच्या बोलण्यातून हे किती हिंदू विरोधी आहेत किंवा हिंदू धर्मातील काही पद्धतींचा किती हे विरोध करू शकतात हे त्यांच्या त्या बोलण्यातून दिसून येतं. कारण पिंडदान हा कुठल्याही व्यक्तीसाठी हा शेवटचा संस्कार असतो एखाद्या व्यक्तीचा. त्या शेवटचा संस्कार करून मलाही शिवसेनेत राहायचं नव्हतं. मी आपल्याला सांगतो या माध्यमातून, मला माझे वडील खूप प्रिय आहेत, मला माझा समाजही खूप प्रिय आहे. त्यामुळे असल्या बाईच्या, या वाचाळ तोंडाळ जिभेचा आजार झालेल्या ढेकून बाईचा मी स्पष्ट शब्दात विरोध करतो. मी धन्यवाद म्हणू इच्छितो आपण माझी हकालपट्टी केली. कारण मी जर काही आता जर निर्णय घेतला असता ना, ते आपल्याला फार जिवारी लागला असता. बरं, आता तुम्ही या सगळ्या गाड्यांचा ताफा घेऊन जात आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय, कृष्णा नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते का शिंदेच्या शिवसेनेचे नेते? सध्या तरी नागेश पाटील आष्टीकर यांचा फक्त मुलगा. राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, राजकीय दृष्ट्या तुम्ही कोणत्या शिवसेनेचे नेते? काय ठरवेल, पण सध्या तरी नाथांकडे जायचं चाललंय. बरं, एवढा सगळा ताफा तुम्ही घेऊन जात आहेत, संजय राऊतांच्या या ऑपरेशन तुडवाला काही प्रत्युत्तर असेल? आमच्याही लोकांना विनंती आहे, हे दिसले तिथं यांनाही तोडवा. बरं, आणि किमान सुषमा अंधारीताई दिसली तर आवर्जून त्यांना उत्तर द्या का काय नांदेडचं पाणी आणि काय हिंगोली. कसं उत्तर देणार त्यांना जर दिसल्या तर? नाही, ते आपल्याला सांगेल ना, ज्या वेळेला ते इथं नांदेडला येतील, हिंगोलीला येतील, त्यावेळेला मी एक सांगेन. शेवटचा प्रश्न, नांदेडवरनं वारंग्याला स्वागत होत आहे, मात्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे, काही घटना घडण्याच्या शक्यता आहेत का? काही तुम्हाला पोलिसांनी विनंती केली का? अहो एक मिनिट, आता कसं आहे, एवढा मोठा मॉब कंट्रोल करायचा म्हणल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी तेवढी पोलीस यंत्रणा लागतेच की. आता 1000 गाड्यांमध्ये तुम्ही 5-5 जरी माणसं म्हणलात तर 5000 लोक, ही फक्त गाड्यातली लोक आहेत. आता अवतीभोवतीच्या ज्या लोकांनी ह्या भूमिकेचं स्वागत केलंय ते लोक सुद्धा आपल्याला दिसून येतीलच की. आणि मग एवढ्या मॉबला कंट्रोल करण्यासाठी पोलीसवाले ही लागतीलच. वारंगा फाटा असा किती मोठा फाटा आहे. सुषमा अंधारेंना तुम्ही आव्हान देताय, निवडणुकीच्या रणांगणात की आणखी कुठे? अहो कुठेही यावं, तयार आहे. पाटलाचं पोर आहे, नांदेडचं पाणी आहे, ये म्हणावं. कुठे यायचं ते.